मोठी मूर्ती नाहीये? अरे बाबा आपल्याकडे आधी छोटी मूर्ती आहे रे, या वर्षी मला मोठीच मूर्ती पाहिजे. नाही नाही मला काय माहिती नाही, मोठी मूर्ती आण म्हणजे आण. काय रे काय झालं? अरे बघ ना इकडे एवढी भारी व्यवस्था केली आहे, मोठा मांडव टाकलाय आणि महाराजांची छोटी मूर्ती. आपल्याला मोठी मूर्ती पाहिजे ना. अरे मूर्ती छोटी असो वा मोठी, आपले राजे फक्त मूर्तीत नाही आहेत. लहान मुलाला घडवण्यासाठी बाल शिवाजीच्या कथा सांगणाऱ्या आईच्या प्रेमात माझा राजा आहे. आयुष्याला घाबरलेल्या विद्यार्थ्यांना संकट अफजल खानासारखं किती जरी मोठं असलं तरी त्याला फाडून खा हे सांगणाऱ्या शिक्षकांच्या विचारात माझा राजा आहे. तानाजी, यसाजी, बाजी यांना बघून सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या डोळ्यात माझा राजा आहे. 18 पगड जातीच्या मावळ्यांसारखं मातीला आई मानणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टात माझा राजा आहे. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव हे बोलणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या रक्तात माझा राजा आहे. अरे ह्या धावत्या जगात पोटासाठी पळणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या श्वासात माझा राजा आहे. गड किल्ल्यांवर मावळ्यांचं रक्त सांडलेल्या त्या सह्याद्रीच्या प्रत्येक दगडात माझा राजा आहे. आणि भव्य आकाशात हिंदूंचं प्रतीक म्हणून फडकणाऱ्या त्या भगव्या ध्वजात माझा राजा आहे. अरे महाराज फक्त मूर्तीत नाही येत रे, ते तुझ्या, माझ्या आणि प्रत्येक मराठी माणसाच्या विचारात आहेत. आणि ते विचार जेव्हा आचरणात येतील तेव्हाच खरी शिवजयंती साजरी होईल. जय शिवराय.